ज्या महाराष्ट्राला आपण शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र म्हणतो, त्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसतेय. नुकतंच नाशिकमध्ये कॅप्टन अशोक खरात बलात्कार प्रकरणानं अक्षरशः महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली होती. अजूनही ती लाट कायम आहे. हा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांनी अनेक महिलांचं, त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या, मग ते सेलिब्रिटी क्षेत्र असेल, त्याचबरोबर राजकीय क्षेत्र असेल, त्याचबरोबर उद्योग क्षेत्र असेल, अशा प्रत्येक क्षेत्रातील महिलांचं लैंगिक शोषण केलेलं होतं. त्याचे अनेक व्हिडिओ हे त्याचं चित्रीकरण केलेलं होतं आणि त्या माध्यमातून हा नराधम या महिलांना धमकावत होता अशी माहिती मिळते. सध्या या प्रकरणामध्ये SIT कडून कसून चौकशी सुरू होतीये. या प्रकरणामध्ये सध्या या प्रकरणाची राज्यात जोरदार चर्चा सुरू असताना आता अशाच पद्धतीचं एक प्रकरण सध्या पुण्यात घडले. पुण्यामध्ये एका बाबानं अशाच पद्धतीनं महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे. पुण्यातल्या जर पाहिलं तर पुण्यातल्या खेड तालुक्यामधली धक्कादायक घटना आहे. एका महिलेला अशाच पद्धतीनं आमिष दाखवण्यात आलेलं होतं. तुझ्यामधले दोष दूर करतो म्हणत ह्या खेडमधील एका भोंदू बाबानं, ज्याचं नाव आहे गवळी बाबा, या गवळी बाबाने या महिलेचं शोषण केल्याची माहिती सुद्धा पुढे आलेली आहे. खर तर हे सगळं प्रकरण नेमकं काय, हे प्रकरण कधी घडलं आणि या प्रकरणाची आत्ताच वाच्यता का झाली, हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. 18 मार्च रोजी नाशिकमध्ये एक प्रकरण उघडकीस आलं आणि ते प्रकरण म्हणजे कॅप्टन अशोक खरात बलात्कार प्रकरण. या अशोक खरातनं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं. तसे काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि आता हा नराधम पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. त्याच्यावरची सध्या कठोर पद्धतीनं SIT कडून त्याची चौकशी सुरू आहे. अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. परंतु नाशिकमध्ये हे प्रकरण ताजं असतानाच पुण्यामध्ये एक अशाच पद्धतीचं प्रकरण घडलेलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये चांडोईतून एक धक्कादायक माहिती आता पुढे आलेली आहे. अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या एका भोंदूबाबाला पोलिसांनी जे पाहिलं त्या भोंदूबाबाचा पर्दाफाश झालेला आहे. त्या भोंदूबाबाचा पर्दाफाश एका महिलेने केलेला आहे. एका भक्त महिलेनेच या भोंदूबाबाचा पर्दाफाश केलाय. त्याचा खरा चेहरा जो आहे तो जगाच्या समोर आणलेला आहे. पुणे ग्रामीण मधील खेड तालुका आहे. या खेड तालुक्यामध्ये एक भयंकर कृत्य या भोंदूबाबाने केलेलं आहे. पुण्यातल्या खेड तालुक्यामध्ये चांडोई नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी शिवदत्त आश्रम आहे. या शिवदत्त आश्रमामध्ये महाराज म्हणून मिरवणारा एक नवनाथ गवळी नावाचा हा जो इसम आहे, हा जो वासनांद भोंदू बाबा आहे, त्याने एका महिलेबरोबर, अर्थात एका 34 वर्षीय महिलेबरोबर एक अत्यंत वाईट कृत्य केलेलं आहे. हा जो 34 वर्षीय हा जो नराधम बाबा आहे तो स्वतःला गवळी बाबा म्हणून सुद्धा प्रचलित आहे. त्यानं या प्रकरणामध्ये ह्या महिलेबरोबर अत्यंत वाईट पद्धतीचं कृत्य केल्याची तक्रार सुद्धा या महिलेने केलेली आहे. हा सगळा जो प्रकार आहे तो मे 2025 पासून ही जी पीडित महिला आहे तिच्या कुटुंबियांसह या आश्रमामध्ये दर्शनासाठी जात होती. जुलै 2025 रोजी पहाटे जप करत असताना हा जो नराधम आहे, हा जो गवळी बाबा आहे, भोंदू बाबा, याने या महिलेचा विनयभंग केला. तुझ्या अंगामधले जे दोष आहेत ते दोष मी दूर करतो असं म्हणत हा जो भोंदू बाबा आहे त्याने त्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील असं सांगितलं. अशी अश्लील मागणी जी आहेत या नराधम गवळी बाबाने ह्या 34 वर्षीय महिलेकडे केल्याची सुद्धा तक्रार या महिलेने केलेली आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीला या प्रकरणामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, तरी प्रत्यक्षात आपल्यावरती अत्याचार झाल्याची कबुली आता ह्या पीडित महिलेने दिली आहे. खर तर समाजाची भीती असेल, कुटुंबाची भीती असेल, समाजामध्ये आपली प्रतिष्ठा जाईल, समाजामध्ये आपली बदनामी होईल म्हणून या महिलेने हे सगळं सत्य जे आहे ते लपवून ठेवलेलं होतं, दडवलेलं होतं. परंतु सध्या आरोपींकडून हा जो नराधम गवळी बाबा आहे त्याच्याकडून सातत्याने या महिलेला फोनवरून त्रास दिला जायचा आणि त्याचबरोबर खरात प्रकरण जे सध्या राज्यामध्ये चर्चेत आहे, उघडकीस आलेलं आहे, याच प्रकरणामधून प्रेरणा घेऊन, या प्रकरणामधून धाडस बाळगून ही महिला तक्रार देण्यासाठी पुढे आलेली आहे आणि या महिलेने जी आहे तक्रार दाखल केलेली आहे. खरं तर या महिलेनं ह्या गवळीबाबतचं सत्य सुद्धा जगासमोर मांडलेलं आहे. अंधश्रद्धेचा कशा पद्धतीचा बाजार हा गवळी बाबानं मांडलेला आहे. महिलाच्या अंगामध्ये
थोतांड येण्याचं महिलांच्या अंगात येतं अशा पद्धतीचे थोतांड रचण्यात आलं आणि त्या पद्धतीने महिलांचं शोषण करण्यात आल्याचा आरोप सुद्धा या पीडित महिलेनं जो आहे तो केलेला आहे. हा भोंदू बाबा, हा जो भोंदू गवळी बाबा आहे तो अशाच पद्धतीने आश्रमामध्ये महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याची माहिती सुद्धा आता पुढे आलेली आहे. अंगात येण्याचे प्रकार घडवले जातात या भोंदू बाबाकडून आणि त्यानंतर या महिलांच्या अंगामध्ये कोणती तरी वेगळीच शक्ती असल्याचं भासवलं जातं आणि त्यांच्या मनावरती ताबा मिळवला जातो आणि मग तुझ्यावरचं जे दोष निवारण आहे ते दोष निवारण करण्याच्या नावाखाली नवनाथ गवळी नावाचा हा जो गवळी बाबा आहे पुण्यातल्या खेड तालुक्यामधला, हा या महिलांचं शोषण करत होता अशा पद्धतीची माहिती सुद्धा आता एकंदरीत त्या महिलेच्या तक्रारीमधून जी आहे ती पुढे आलेली आहे. खेड पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून सुद्धा हा जो नवनाथ गवळी नावाचा इसम आहे, भोंदू बाबा आहे, तो अद्यापही फरार आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण न्यायालयामध्ये असून सुद्धा एकाही तारखेला हा भोंदू बाबा हजर राहिला नसल्याचं सुद्धा निष्पन्न झालेलं आहे. खर तर हा जो नराधम भोंदू बाबा आहे, गवळी बाबा, याची या परिसरामध्ये प्रचंड दहशत आहे. ह्या पीडित महिलेवरती सुद्धा त्याने मोठ्या प्रमाणामध्ये दहशत निर्माण केलेली आहे. त्यामुळे ही पीडित महिला असेल किंवा तिचं कुटुंब प्रचंड दहशतीखाली असल्याचं साधी माहिती मिळतीये. त्याचबरोबर प्रचंड दबावाखाली ह्या पीडित महिलेचं कुटुंब असल्याची माहिती आहे. खरं तर आपण एका बाजूला अंधश्रद्धा निर्मूलनाचे दावे करतोय, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महिलेला अशा पद्धतीने अंधश्रद्धेच्या नावाखाली त्यांचं शोषण होत असल्याच्या घटना सातत्याने पुढे येतात. जशा पद्धतीची एक घटना जर पाहिली तर नाशिकमध्ये पुढे आलेली होती, तशाच पद्धतीची घटना जर पाहिलं तर आता पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामधून पुढे आलेली आहे. या प्रकरणाची व्याप्ती खरं तर खूप मोठी वाटतेय, कारण धर्माच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचं शोषण होण्याचे प्रकार वाढलेले आहेत. या पीडित महिलेच्या तक्रारीची पोलीस कशा पद्धतीने दखल घेत आहेत, त्याचबरोबर ह्या भोंदू बाबानं जो गवळी बाबा आहे आणि अशाच पद्धतीचं शोषण इतर महिलांचं केलेलं होतं का, त्याची चौकशी आता पोलिसांकडून केली जाण्याची शक्यता आहे. परंतु सातत्याने ज्या महिला अत्याचारांच्या घटना आहेत, त्या महिला अत्याचारांच्या घटना रोखण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे. कारण एका बाजूला खराच प्रकरणात कारवाई सुरू होते, तर दुसऱ्या बाजूला राज्यामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये असे भोंदू बाबा येत आहेत आणि महिलांचं शोषण करतायत. अशा घटना सुद्धा पुढे आलेल्या आहेत. या प्रकरणामध्ये पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे. या घटनांचे प्रत्येक अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्या पुढे देणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.